अंकिता डोळे मोठे करून बघत होती, कारण का तिच्या सासूपाशी एवढे दागिने असतील असे तिला वाटलेच नव्हते. नीताताईने मुद्दाम आपल्या सुनबाई देखत त्यांच्या लेकीला सगळे दागिने दिले. आता अंकिताला पश्चाताप होऊ लागला, परंतु ती काहीच बोलली नाही. अंकिताचे डोळे पाण्याने डबडबले आणि मग ती रूमच्या बाहेर निघून गेली. झालं असं की नीताताईची तब्येत खूपच खराब झाली होती. सगळ्यांना वाटत होतं की नीताताईची ही शेवटची वेळ आहे. यानंतर नीताताई जगू शकणार नाहीत. नीताताईचा मुलगा जय आणि अंकिता नीताताईला बघण्यासाठी आले होते. पहिल्यापासूनच नीताताई आणि अंकितामध्ये काहीच जमलं नाही. अंकिताला सासूपाशी राहायचं नव्हतं. तिला फक्त नवरा पाहिजे होता, पण ते घर नीताताईचं होतं. त्यामुळे अंकिता आपल्या सासूला त्या घरातून बाहेर काढू शकत नव्हती. त्यामुळे अंकिता वेगळ्या पद्धतीने आपल्या सासूबाईला नीताताईला त्रास देऊ लागली. अंकिता आपल्या सासूबाईचं जेवण बनवत नव्हती. त्यांना टायमाला जेवण देत नव्हती. विनाकारण जेवण बनवायला टाईम करायची, दुसरंच काहीतरी काम करत बसायची आणि जेवण उशिरा बनवत होती. आणि स्वतः मात्र बेडरूममध्ये बसून गपचूप बिस्किटे कुरकुरे खात असायचे आणि सासूला इकडे उपाशी ठेवायची. नीताताई जर स्वतःहून स्वयंपाक बनवायला गेल्या तर अंकिता त्यांना अडवत होती की ती तिच्या सासूला म्हणायची की मला तुमच्या हातचं जेवण आवडत नाही, तुम्ही जेवण फारच वाईट बनवता, तुम्ही तसले गावढळ पद्धतीचे जेवण बनवता, त्यामुळे ते जेवण मला आवडत नाही. मला रेस्टॉरंटसारखे चमचमीत जेवण बनवायला आवडते आणि म्हणून मला तुमचे जेवण आवडत नाही आणि तुम्ही विनाकारण किचन खराब करत असता. आपल्या सुनबाईचं बोलणं ऐकल्यावर नीताताई तर आश्चर्यचकित झाल्या. ज्या किचनमध्ये त्या एवढ्या वर्षापासून स्वयंपाक बनवत होत्या आणि त्यांच्या स्वयंपाकाचे सगळेजण तारीफ करत होते आणि त्यांनी बनवलेले जेवण सगळे बोटं चाटू चाटू खात होते, आणि आजकाल आलेली ही माझी सून माझ्या जेवणाला नावं ठेवत आहे. पण नीताताई समजूतदार होत्या. घरात विनाकारण कलेश नको, त्यामुळे त्या आपल्या सुनेला काही सुद्धा म्हणाल्या नाहीत. अंकिताला आपल्या सासूला त्रास दिल्यावर तिच्या मनाला शांती भेटत होती, पण तिला माहीत नव्हतं की ती खूप मोठी चूक करत आहे. विनाकारण कोणाला त्रास देणं हे बरोबर नाही. अंकिताने सासूबाईच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यांना चांगले जेवण देत नव्हते, खूप ऑइली आणि तिखट. त्यामुळे नीताताईची तब्येत बिघडू लागली आणि त्यामुळे नीताताईचा BP आणि शुगर वाढली. त्यामुळे अंकिताला आपली सासू अजूनच ओझं वाटू लागले. आता डॉक्टरांनी नीताताईच्या जेवणात खूप सारे पथ्य पाळायला सांगितले होते, पण अंकिता आपल्या सासूसाठी वेगळं काही बनवत नव्हती. घराचे जेवण बनवले आहे त्यातीलच थोडे जेवण अंकिता नीताताईला नेऊन देत होती. डॉक्टरांनी नीताताईला भात खाऊ नका म्हणून सांगितलं होतं, परंतु अंकिता मुद्दाम फ्रीजमध्ये राहिलेला शिळा भात सासूबाईला देत होती. अचानक अंकिताची नणंद मीरा माहेरी आली होती. तिनं पाहिलं की तिची वहिनी आपल्या आईला फ्रीजमधील गार भात आणि शिळा भात आपल्या आईला देत आहे. जेव्हा हे मीराने पाहिलं तेव्हा तर तिला विश्वासच बसत नव्हता. मीराला सहन नाही झाला आणि ती जाऊन अंकितासमोर उभा राहिली आणि म्हणाली की हे काय आहे वहिनी, तुम्ही आईच्या प्लेटमध्ये शिळा भात का देत आहात, आणि तो पण फ्रीजमध्ये ठेवलेला? त्याच्यामुळे माझ्या आईची तब्येत खूपच खराब होईल. अंकिताला सहन झालं नाही. ती मीराच्या तोंडावरच म्हणू लागली की मीरा ताई, तुम्ही तुमचं सासर बघा आणि मी माझं सासर बघते. तुम्ही माझ्या पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करायची नाही. मी तुमच्या आईची कशी काळजी घेते हे मलाच माहीत आहे, मला सांगायची गरज नाही. जर तुमच्या आई एक टाईम शिळा भात खाल्ला म्हणून काय मरून जात नाही, तसं पण भात खराब होऊ नये म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवत असते, आणि या भाताला तुम्ही शिळा भात म्हणू शकत नाही. आताच तुमची ह्या भाताला आई खाऊन टाकेन, मग हा भात शिळा कसा होईल? भातासोबत मी टोमॅटो, काकडी, कांदा आणि डाळ तर देतच आहे ना, तुम्हाला ते दिसत नाही का? का फक्त एवढेच दिसतं की मी तुमच्या आईला शिळा भात देत आहे? एवढ्या वेळापासून मीरा शांतपणे आपल्या वहिनीचं बोलणं ऐकत होती,
पण तिचं हे वेडवाकडं बोलणं ऐकून तिने एक जोरदार कानाखाली आपल्या वहिनीला लावली आणि म्हणाली की तू तुझ्या तोंडातून माझ्या आईला मारण्याची गोष्ट का केली? का तू वाट पाहत आहे की माझी आई ही शिळा भात खाऊन मारावी? तुझ्यासाठी माझी आई महत्त्वाची नसेल, परंतु माझी आई अजून पण माझ्यासाठी महत्त्वाची आहे. लहानपणापासून जेवढे आई महत्त्वाची होती तेवढीच आज पण मला आई महत्त्वाची आहे. जर मुलांच्या आईला काय झालं तर त्यांचं पूर्ण आयुष्य बर्बाद होतं. आईविना त्या मुलाचं आयुष्य नरक बनतं आणि तेच मुले आता मोठे झाल्यावर आपल्या आईसोबत असे वाईट वागतात. परंतु मी इतकी वाईट मुलगी नाही की मी माझ्या आईवर होणारे अत्याचार सहन करेल. माझ्या आईला आता माझी गरज आहे. मी तिला असं एकटीला सोडू शकत नाही. अंकिता रागात म्हणाले की मी तुमचं हे लेक्चर ऐकायला मोकळी नाही. मी याच्या पुढे सुद्धा तुमच्या आईला शिळा भात आणि गार भात देणारच आहे. मी बघतेस की माझं कोण काय वाईट करतंय. जर तुम्हाला तुमच्या आईचा एवढाच पुळका तर घेऊन जावं तुमच्या आईला कायमचं तुमच्या घरी. मी पण मोकळी नाही की तुमच्या आईची मी सेवा करू. तेव्हा जय पण ऑफिसवरून आला. बायकोचं आणि बहिणीचं बोलणं ऐकल्यामुळे त्याला खूप दुःख झालं. तो अंकिताला म्हणू लागला की तू माझ्या आईसोबत एवढी वाईट कशी काय वागू शकते? अंकिता म्हणाली की मी काय नेहमी तुमच्या आईला गार भात किंवा शिळा भात देत नाही. सासूबाई मनानेच म्हणाल्या होत्या की मला फ्रीजमधला भात खाऊ वाटत आहे, त्यामुळे मी त्यांना फ्रीजमधला भात देत आहे. हे सगळं बोलणं पण नीताताई ऐकत होत्या. आपल्या सुनबाईचे हे असं बोलणं ऐकून त्यासुद्धा थक्क झाल्या. कारण का नीताताई म्हणाल्याच नव्हत्या की मला गार भात खाऊ वाटत आहे. जर नीताताई आत्ता म्हणाल्या की अंकिता खोटे बोलत आहे तर घरात महाभारत सुरू होईल. आणि जर नीताताई आपल्या मुलीची बाजू न घेता आपल्या सुनेची बाजू घेतली तर त्यांना त्यांची स्वतःचीच लाज वाटेल. काहीतरी विचार करत नीताताई जयला म्हणाल्या की हे बघ पोरा, जे झालं ते जाऊ दे. तू या गोष्टीला जास्त खेचू नकोस, नाहीतर विनाकारण नाती खराब होतील. असं पण आज मला भूक नाही. जय रागात पाय आपटत त्याच्या खोलीत गेला. जेव्हा अंकिता जयसाठी जेवण घेऊन त्याच्या खोलीत गेली तर जय रागाने तो प्लेट घेऊन आपल्या आईच्या खोलीत गेला आणि त्याने त्याच्या ताटातलं जेवण आपल्या आईला आपल्या हाताने भरवलं. आपल्या मुलाने गरम गरम जेवण आपल्या हाताने भरवल्यामुळे नीताताईचं मन भरून आलं आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या की मी खूप भाग्यवान आहे जे माझ्यावर प्रेम करणारे एवढे चांगले 2 मुले मला दिली आहेत. फक्त माझी सूनच माझ्यावर जरा नाराज असते. जय आपल्या आईला म्हणाला की आई, अंकिताला काय करायचं असेल ते करू दे. आम्ही दोघे आहोत ना, आम्ही दोघे तुझी चांगली काळजी घेऊ. मीरा जयला म्हणाली की दादा, मी काही दिवस आईला माझ्या घरी घेऊन जाऊ का? जर माझ्या घरी घेऊन गेली तर तेवढीच तिचं हवामान बदलेल आणि आईच्या तब्येतीत फरक पडेल. असं पण जेव्हापासून बाबा गेले आहेत तेव्हापासून आई कुठे गेली पण नाही. असं पण नीताताई आपल्या सुनेसोबत खूप अत्याचार जीवन जगत होत्या. नेहमी अंकिता नीताताईचा अपमान करत असायची आणि टायमाला जेवणसुद्धा देत नसायची. त्यामुळे नीताताईचं पण मन आपल्या मुलीसोबत जाण्याचं झालं. जयला पण वाटलं की या निमित्ताने तरी आई जरा घराच्या बाहेर जाईन आणि शांतपणाने राहीन. त्यामुळे जयने सुद्धा आईला जाण्याची परमिशन दिली. 4 दिवसानंतर नीताताई आणि मीराच्या घरी गेले. मीराच्या घरी फक्त तिचा दीर होता आणि तो पण अजून शिकत होता. सासू सासरे गावाकडे भरपूर शेती होती, त्यामुळे ते तिकडे राहत होते. 2-3 दिवसातच नीताताईला तिथं खूप बरं वाटू लागलं. कधी कधी नीताताई आपल्या मुलीला घरकामात मदत पण करत होत्या. मुलीसोबत काम करताना त्यांना खूप बरं वाटत होतं. मुलगी खूप छान पद्धतीने आपल्या आईला बोलत असायची. आपली मुलगी आपल्याला मान सन्मान आणि आदरसुद्धा देत होते.
परंतु त्यांची सून नेहमी नीताताईचा अपमान करायची. बघता बघता 1 वर्ष झालं नीताताई आपल्या घरी जाण्याचं नावच काढत नव्हत्या. इकडे अंकिता विचार करत होती की बरं झालं, एक ओझं तरी कमी झालं. मीराला सुद्धा वाटलं की त्या घरात आईला अजिबात करमत नव्हतं. त्यामुळे आई इथं मनसोक्त माझ्यापाशी राहत आहे आणि तिची आता तब्येत पण खूप चांगली झाली आहे. परंतु 1 महिन्यापासून नंतर अचानक नीताताईची तब्येत खराब झाली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला मीराच्या घरी भेटायला बोलावलं. अंकिताने आल्यावर सासूबाईचा आशीर्वाद घेतला आणि नंतर पाहुण्यांसारखी जाऊन बसली. ह्यावेळेस त्यांना एक गोष्ट समजली की त्यांचा मुलगा जय पण त्यांच्यासोबत चांगला वागत नाही. त्याचे कान सुनबाईने खूपच भरले होते. त्यामुळे तो आपल्या आईची साथ पण देत नव्हता. जय पहिल्यासारखा आपल्या आईपाशी बसत नव्हता. तो मोबाईलमध्येच पाहत होता. नीताताई त्याच्यासोबत बोलत होत्या, परंतु तो फक्त हा हो करत होताच. ह्याच्यावरून नीताताईला समजलं की आता आपला मुलगा सुद्धा आपला राहिला नाही. त्याच बोलत होत्या आणि त्यांचा मुलगा शांत बसला होता. थोड्या वेळानंतर नीताताईने आपल्या मुलाला आणि सुनेला, जावयाला आणि मुलीला सुद्धा त्यांच्या खोलीमध्ये बोलावलं. त्या जयला म्हणाल्या की हे बघ बाळा, आपलं घर ते माझ्या नावावर आहे आणि ते घर मी तुला देत आहे. त्यानंतर त्या घरावर तुझा अधिकार आहे आणि माझ्याकडे भरपूर दागिने आहेत. ते सगळे दागिने मी माझ्या मुलीला मीराला देणार आहे. हे ऐकून अंकिताला खूप दुःख झालं. ती हळू आवाजात म्हणाली की सासूबाई, तुमच्यापाशी दागिने पण होते? तिला वाटलं की सासूबाईपाशी सोन्याचे कानातले आणि फक्त एक मंगळसूत्रच आहे. थोड्या वेळानंतर नीताताई एक गाठोडं घेऊन आल्या आणि त्यातून त्यांनी 2 नेकलेस, 3 मंगळसूत्रे, चांदीची 2 पैंजणे, सोन्याची 2 पैंजणे, कंगन, सोन्याच्या 4 अंगठ्या, सोन्याच्या बांगड्या, 2 राणीहार, 1 कंबरपट्टा, 4 कानातले वेगवेगळ्या प्रकारचे, एवढे सगळे दागिने आणून समोर ठेवले. एवढे सगळे दागिने पाहून अंकिताच्या डोळ्यात चमक आली. परंतु नीताताईने आधीच सांगितलं होतं की मी हे सारे दागिने माझ्या मुलीला देणार आहे. अंकिता म्हणाली की पण सासूबाई, तुमच्या दागिन्यांवर माझा सुद्धा अधिकार आहे की? नीताताई हसत आपल्या सुनेला म्हणाल्या की माझ्या कोणत्याच वस्तूवर तुझा अधिकार नाही, कारण का तू तुझ्या संसारामध्ये मला कधीच मापलं नाही. मला नेहमी मी ओझा आहे असं दाखवलं. जर मीच तुझ्यासाठी ओझा आहे तर मी माझं दागिने तुला का देऊ? माझ्या मुलीने एवढ्या वर्षभरात मनापासून सेवा केली आहे. जावई बापूने सुद्धा एका मुलाप्रमाणे मला वागणूक दिली आहे. त्यासाठी मी ह्यांना काहीतरी देऊ इच्छिते. त्यामुळे मी हे दागिने माझ्या मुलीला देणार आहे. तुला वाटत असेल की हे दोघं हे दागिने विकून खाणार आहेत, परंतु मला विश्वास आहे की माझी मुलगी माझे दागिने कधीच विकणार नाही. येणाऱ्या पिढीला सुद्धा हे दागिने बघायला मिळतील. आता अंकिताची हालत खूपच वाईट होती. ती विचार करत होती की जर मी माझ्या सासूबाईची चांगली सेवा केली असती तर हे दागिने आज माझे झाले असते. स्त्री हा कुटुंबाचा केंद्रबिंदू असतो. ती जर सुज्ञ समंजस असेल तर घरामध्ये शांतता नांदते. हे सासू सुनेचे नाते फारच संवेदनशील असते, पण सतत दोघींमध्ये भांडणे होत असतील तर त्यामुळे त्यांचं स्वास्थ्य बिघडत असतं आणि त्याचा परिणाम घरातील इतरांवर सुद्धा होतो. त्यामुळे काही सुना आपल्या सासूला समजून सुद्धा घेत नाहीत. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.